हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओच्याद्वारे आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा रिहर्सल एक्झामिनेशन 2023-24चा इंग्रजी विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत. हा पेपर इयत्ता 10वीचा आहे. लेट्स गेट स्टार्टेड. पहा या ठिकाणी फर्स्ट आहे डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. या ठिकाणी बघा फर्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. फर्स्ट असेल बघा प्लेंटी, सेकंड स्टडी, थर्ड टीच, फोर्थ प्लेस. सेकंड पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा फर्स्टचा आन्सर असेल बॅरो, ड्रॉट, रूमर, स्प्रेड. सेकंडचं असेल बघा स्पिक्युलेटेड, स्पीड, त्यानंतर स्टार्टल्ड आणि स्ट्रीट. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. बघा पंक्च्युएशन या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. या ठिकाणी मी खाली आन्सर लिहिलेला आहे, मेरी कोम सेड आय लव्ह बीइंग अ मॉम. आणि सेकंड बघा हॅव यू सीन हर सेड बिशंबर. अशा पद्धतीने योग्य तुम्हाला त्या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे आहेत. ओके. त्यानंतर बघा फोर्थ, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द वर्ड डंब फाउंडेड. याच्यापासून बघा कशा पद्धतीने वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात लक्षात घ्या. फाउंड, डंब, बेड आणि फन. फिफ्थ बघा राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. लाईफ म्हणजे लाईफ हे नाऊन आहे बघा, ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत. लाईफशी रिलेटेड बघा सिम्पल, प्लीझंट, सॅड, लोनली अशा पद्धतीने. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. ओके. बघा या ठिकाणी ग्लो, वॉच, हाईड, ईट, टॉक. डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन. मेक मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द फ्रेज टू रन अवे. बघा कशा पद्धतीने ही वॉन्ट्स टू रन अवे फ्रॉम द हॉस्टेल अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो आन्सर. किंवा और बघा ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय सॉ अ बॉय हू वॉज व्हेरी टॉल. सेकंड बघा अटेम्प्ट एनी वन फ्रॉम टू. ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. पॉप्युलर, पॉप्युलॅरिटी, काइंड, काइंडनेस. और बघा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पॉप्युलर, ही इज पॉप्युलर. काइंड, शी इज काइंड. सेकंड हे बघा स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट और रॉंग. फर्स्ट, मीना वॉज अ व्हेरी चेअरफुल पर्सन इनिशियली. रॉंग. Second, Rakesh father is a school teacher, right? Meena was the second child of her parents, wrong. Fourth बघा Meena is always pessimistic, right. त्यानंतर पहा ए सेकंड, what was Meena's nature like? ओके. या ठिकाणी बघा मी टिक मार्क केलेला आहे. देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हरच्या जागी मीना करायचं बघा. देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट मीना. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. Whenever the writer met her, she would start to feel depressed. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. She never had anything positive to say on any subject or about any person. आता बघा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स ऑफ बॅड, गुड, अगली, ब्युटिफुल, नेवर, ऑलवेज, हॅपी, अनहॅपी. ए फोर्थ बघा श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. मेक इट एक्सक्लॅमेटरी. वॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज आणि एक्सक्लॅमेशन मार्क. त्याच्यानंतर बघा मीना इज अ LIC ऑफिसर. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. हू इज अ LIC ऑफिसर. ए फिफ्थ बघा वुड यू अवॉइड युअर फ्रेंड इफ यू आर मीटिंग हिम ऑब्लिक हर आफ्टर अ लॉंग टाईम. नो, आय वुड नॉट अवॉइड माय फ्रेंड इफ आय एम मीटिंग हिम आफ्टर अ लॉंग टाईम बिकॉज आय वुड लाईक टू टॉक विथ हिम. ओके. त्याच्यानंतर खाली लिहिले बघा जागा नसल्यामुळे मी उत्तर बघा. आय वुड शेअर माय फिलिंग्स विथ हिम. आय वुड एन्जॉय हिज कंपनी. आय वुड वॉन्ट टू नो मेनी थिंग्स अबाउट हिम. त्याच्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो बी बघा रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ट्रू ऑर फॉल्स आहेत. फर्स्ट बघा द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. ट्रू. सेकंड बघा द विंग्स ऑफ द यंग सीगल वर नॉट ॲज शॉर्ट ॲज हिज ओन. फॉल्स. The young seagull's parents guided and improved his siblings in the art of flying. True. The whole family of seagulls commended him for his cowardice. False आहे बघा या ठिकाणी. त्याच्यानंतर पहा बी सेकंड पहा कंप्लीट द वेब डिस्क्रायबिंग द यंग सीगल्स फिलिंग्स वाईल ट्राईंग टू फ्लाय. या ठिकाणी बघा ही वॉज अफ्रेड ऑफ फ्लाईंग. त्याच्यानंतर सेकंड बघा ही रॅन टू द ब्रिंक ऑफ द एज वेन ही सॉ द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी.
ही वॉज वरीड अबाउट हिज शॉर्ट विंग्स. त्याच्यानंतर थर्ड बघा, ही फेल्ड टू मस्टर ऑफ द करेज टू टेक द प्लंज. त्याच्यानंतर बघा, ही फेल्ट दॅट इट वॉज डिफिकल्ट. आता या ठिकाणी मिनिंग्सच्या जोड्या लावायच्या आहेत बघा. मस्टर ऑफ करेज म्हणजे काय, टू गॅदर करेज. बी असेल ब्रिंक म्हणजे काय, द एज ऑफ अ स्टीप प्लेस. क्लिफ म्हणजे काय, अ हाय स्टीप फेस ऑफ अ रॉक. आणि अप ब्रीडिंग म्हणजे काय, स्कोल्डिंग. बी 4 बघा, ही बिकेम अफ्रेड. रिराईट इन पास्ट कंटिन्युअस टेन्स, ही वॉज बिकमिंग अफ्रेड. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन टॅग, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेच, वॉजंट ही. या ठिकाणी बी 5 बघा, आर यू अफ्रेड ऑफ प्लेइंग एनी आउटडोर गेम, एक्सप्लेन व्हाय. त्याचं उत्तर तुम्ही मनाने लिहू शकता बघा. पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर सेक्शन 3 बघा, पोएट्री. थर्ड ए, रीड द फॉलोइंग स्टान्झas अँड डू द ॲक्टिव्हिटीज. वी शुड नॉट गेट अँग्री वेन अदर्स ब्लेम अस. वी शुड कन्सिडर views and thoughts of others. We should treat two impostors just the same. We should trust ourselves when others doubt us. त्यानंतर बघा, राईट एनी 4 ॲडवाइसेस दॅट पोएट हॅज गिवन इन स्टान्झा नंबर 1. बघा, फर्स्ट ॲडवाइस, वी शुड नॉट गेट अँग्री वेन अदर्स ब्लेम अस. सेकंड, वी शुड नॉट गेट टायर्ड बाय वेटिंग. थर्ड बघा, इफ समवन टॉक्स लाईज अबाउट अस, वी शुड नॉट डील इन लाईज. आणि फोर्थ बघा, इफ अदर्स हेट अस, वी शुड नॉट अलाव हेट्रेड to take our control. Name the figure of speech used in the line, if you can trust yourself when all men doubt you. Antithesis असेल बघा, अपोजिट वर्ड्स यूज केलेले आहेत, ट्रस्ट आणि डाऊट. त्याच्यामुळे विरोधाभास आहे, त्याच्यामुळे अँटिथेसिस. नेक्स्ट बघा, अ टीनेजर्स प्रेयर. टायटल असेल अ टीनेजर्स प्रेयर. नेम ऑफ द पोएट जे मॉर्स. राईम स्कीम ABCD. फिगर ऑफ स्पीच एनीवन. या ठिकाणी 3 फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत कवितेमध्ये. ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटॅफर. थीम ऑब्लिक सेंट्रल आयडिया. या ठिकाणी बघा, थीम काय आहे या पोएमची. द थीम ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स कन्फ्युजन अबाउट मेकिंग द राईट डिसिजन्स. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हिज डिसिजन्स इज विथ हिम. रॉंग डिसिजन मे रुइन द एंटायर लाईफ. टीनेजर रिक्वेस्ट्स गॉड टू हेल्प हिम इन मेकिंग राईट डिसिजन्स. सेम पॅरेग्राफ आहे बघा, सेक्शन 4. The pandemic has changed the employment scenario. The people who have lost their jobs are now looking for other livelihood options. Underline केले बघा मी. The changes due to global pandemic changes adjustment like employment and the job market. The transition from face to face to an online form of legal aid cannot change in a few months. A second बघा, which courses would be preference for many students after the COVID-19 pandemic. बघा, अंडरलाईन केलेली आहे मी. याचं पूर्ण वाक्यात कसं उत्तर लिहू शकता बघा. ओके, कोर्सेस सच ॲज सायकॉलॉजी, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, इंग्लिश, जिओग्राफी, सोशल वर्क, पब्लिक डेव्हलपमेंट स्टडीज, रूरल डेव्हलपमेंट, मास मीडिया वुड स्टील बी प्रिफरन्स फॉर मेनी स्टुडंट्स. ओके, अशा पद्धतीने याचा आन्सर लिहू शकता तुम्ही. त्यानंतर पहा, ए थर्ड पहा, डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर हर्क्युलियन टास्क, ओके, मेनी स्टुडंट्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज. डू ॲज डायरेक्टेड बघा, ॲक्टिवाईज शोधायचं आहे आपल्याला. ह्याचं आहे अटेम्प्ट्स आर बीइंग टेकन फॉर फिलिंग ऑनलाईन पिटिशन्स. दे आर टेकिंग अटेम्प्ट्स फॉर फिलिंग ऑनलाईन पिटिशन्स. ओके, दे आर टेकिंग अटेम्प्ट्स फॉर फिलिंग ऑनलाईन पिटिशन्स. त्याच्यानंतर धिस पॅन्डेमिक, याच्यामध्ये काय एरर आहे बघा. हॅवच्या जागी हॅज लिहायचं आहे आणि चेंजच्या जागी चेंज्ड. बघा, म्हणजे आन्सर कसं असेल, धिस पॅन्डेमिक हॅज चेंज्ड द एम्प्लॉयमेंट सिनॅरिओ. ए 5 बघा, व्हॉट चेंजेस डिड यू नोटीस इन युअर ओन लाईफ ड्यू टू COVID-19 पॅन्डेमिक. त्याचा आन्सर तुम्ही मनाने लिहू शकता. त्याच्यानंतर समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर रायटिंग स्किल आहे बघा, लेटर रायटिंग. अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. बी बघा, डायलॉग रायटिंग आहे. पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. त्या ठिकाणी आन्सर मी नंबर टाकलेले आहेत बघा. विच इज युअर फेवरेट कॉमेडी सिरियल. माय फेवरेट कॉमेडी सिरियल इज तारक मेहता का उल्टा चष्मा. व्हाय डू यू लाईक दिस सिरियल. आय लाईक दिस सिरियल बिकॉज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. किंवा तुम्ही मनाने लिहू शकता याचा आन्सर. त्याच्यानंतर डायलॉग तयार करायचा आहे. यू अँड युअर फ्रेंड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेंड्स इन आवर लाईफ. स्पीच आहे बघा, त्याला ऑर ड्राफ्टिंग स्पीच आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे बघा, पुढचा क्वेश्चन. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, त्याला ऑर आहे बघा. व्हर्बल टू नॉन व्हर्बल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही.
डूस अँड डोंट्सचा खूप सोपा आहे हा प्रश्न बघा. डूसमध्ये जसं की टेक द तिकीट बिफोर एंटरिंग द गार्डन. ओके, तर याचं कसं होईल, डू टेक द तिकीट बिफोर एंटरिंग द गार्डन. आणि डोंटमध्ये कसं लिहायचं बघा, दुसरं जे असेल ते लिहायचं डू नॉट ॲप्ट टू एंटर इन टू द केजेस. ओके, यू शूड सिट प्रॉपरली इन द रनिंग ट्रेन. मग ह्याचं डूजमध्ये असेल बघा, सिट प्रॉपरली इन द रनिंग ट्रेन. त्याच्यानंतर इट इज नॉट गुड टू फीड दॅट द ॲनिमल्स. डू नॉट, ओके, डू नॉट फीड द ॲनिमल्स हे डोंट्समध्ये असेल. म्हणजे त्याचं वर्गीकरण करायचं आहे त्या वाक्यांचं. काही डूसमध्ये असतील आणि काही डोंट्स. मी तुम्हाला त्याची आयडिया दिलेली आहे, तुम्ही लिहू शकता राहिलेले वाक्य व्यवस्थित. एक्सपांड द थीम आहे बघा, त्याच्यानंतर स्टोरी आहे. आता बघा ट्रान्सलेशनचा क्वेश्चन. अंडरस्टँड समजणे, वॉन्टेड हवे होते किंवा पाहिजे होते, एक्झॅक्ट म्हणजे अचूक, स्ट्रेट म्हणजे सामुद्रधुनी, हँड ओव्हर म्हणजे हस्तांतरण, टेम्परेचर म्हणजे तापमान. त्या ठिकाणी बघा फर्स्ट जे आहे बीमध्ये फर्स्ट, आय कट समथिंग लाईक अ स्नेक, मी सापासारखे काहीतरी कापले. सेकंड पहा, मेक अ स्टडी टाइम टेबल, अभ्यासाचे वेळापत्रक बनवा किंवा अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. थर्ड बघा, व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज, किती उंच इमारत आहे ती. त्याच्यानंतर फोर्थ बघा, वाय आर यू स्ट्रेसिंग धिस, तुम्ही याच्यावर जोर का देत आहात. सीमध्ये बघा फर्स्ट, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, जे चकाकते ते सर्व सोने नसते किंवा जे चकाकते ते सर्व सोनेच नसते. त्याच्यानंतर बघा, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, माणसाची सेवा म्हणजे देवाची सेवा किंवा माणसाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा. थँक्यू.